1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके, रिलॅक्स. पाठी घे, पाठी पाठी. हो पाठी. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके, स्टॉप. आता खाली बघ, खाली बघ. गुड. जेवल्यावर स्विंग करायचं. नो नो, ये इकडे. तो काय जेवलास? काय जेवला सांग. काय जेवला? काय जेवला सांग. काय जेवला बोल. काय जेवला? भात आणि भाकरी. हा, भात भाकरी आणि आमटी. कोणती कोणती? एग एक ची आमटी. वळवळ कशाला करतो? जेवलो. स्थिर राहू बा. जेवलो. जा रुमाल घे. तुझा रुमाल कुठे आहे बघ. रुमाल जा हॉलमध्ये बघ. जा, एकच रुमाल ठेव. जा. हॅलो, नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर मी आता दुपारची वेळ झाली, सगळं जेवण वगैरे झालं आमचं आणि मी ना खूप आता शूट करायला घेतलं. मला वेळच नाही मिळाला. सगळं जेवणा त्याच्यामध्ये वेळ गेला. आणि आज ना आमचं पाण्याचा पण थोडासा प्रॉब्लेम चालू आहे, म्हणजे 2-3 दिवसापासून. त्याच्यामुळे आता ते रिदेशला आज म्हणजे ठरवलेलं की थोडं म्हणजे आठवड्यातून एकदा नाही तर 2दा तरी त्याला द्यायचं पाण्यामध्ये हे करायला, पण पाणी नाही आलं. त्याच्यामुळे आज त्याचं ते कॅन्सल झालं, म्हणजे ह्याच्यामध्ये त्याच्या पूलमध्ये. त्यामुळे ते राहिलं. त्याच्यानंतर सकाळी मग त्याने ती लॅडर ॲक्टिव्हिटी वगैरे केली. ती त्याची फेवरेट आहे. म्हणजे तो स्वतःहूनच असं म्हणजे एकदाच त्याला बोलते की लॅडरवरती हे कर. मी थोडीशी अशी लक्ष ठेवून असते, कारण आहे ना आता तो थोडासा यूज टू झाला आहे, म्हणजे त्याला व्यवस्थित आता जमतं करायला. तर तो ते ना म्हणजे एकदम असं चांगली करतो ती ॲक्टिव्हिटी. त्याला म्हणजे ते कसं जरा स्विंगसारखं पण आहे, जरा हँगिंग पण होतं, चढून खाली उतरायला काय माहिती तो एन्जॉय करतो असं. मग ते एक होतं आणि ते कसं चांगलंच आहे फिजिकलसाठी. कारण मला असं वाटतं ना रिदेशला थोडं मला फिजिकलवरती थोडंसं अजून म्हणजे फोकस करायला पाहिजे, म्हणून मी जास्त ना कसं त्याचं फिजिकल वर्क असं घ्यायला बघते असं. त्यामुळे मला ती लॅडर घेतली ना तर मला असं वाटलं की फायदा झालेला आहे त्याचा असं. रिदेश बस तिकडे. आता आपण सुरू करू. आणि आता माझं जे दुपारचं जे नेहमीचं रुटीन आहे त्याचं स्पीच रिलेटेड ॲक्टिव्हिटी, तर ते मी आता काम. त्याच्यामुळे मी सगळं जे मटेरियल आहे माझं ते सगळं बाहेर काढलेलं आहे आणि आता रिदेशसोबत मी बसलेली आहे आणि मी आता बोलते आहे. आता त्याचं सगळं चालू झालं. त्याचं वर्बल स्ट्रीमिंग पण हल्ली जरा थोडं आहे थोडं, पण एक आहे की जरा आधी तो चिडचिड करायचा जास्त, तर ते आता थोडंसं त्याचं कमी आहे. म्हणजे असं जरा हे करायचं, तो काय पण त्याला सांगितलं ना तर तो ऐकायचा नाही. पण हल्ली जरा काही दिवसापासून थोडी चिडचिड नाही करत आहे तो असं. तर आता पण मी त्याला बोलली मॅट आण, तर मॅट आणली त्याने. त्याच्यानंतर घातली, कारण आहे ना जरा थंड लागते म्हणजे थोडीशी, त्याच्यामुळे. तर चला आता मी हे त्याचं घेते. सकाळी उठली आणि नंतर मग दीदीने काय केलं बघ. नंतर दीदी करते. नंतर बोलायचंय. नंतर दीदी अभ्यास. इकडे एक वेट, अभ्यास करते. हा मग बोल. दीदी बघ ना करते. नेक्स्ट दीदी स्कूलला जाते. व्हेरी गुड. दे गुड. आता मला दे, हे दे ह्याच्यामधलं मला. व्हेइकल, पाण्यामध्ये चालणारं व्हेइकल बोलून दे. शिप. शिप कुठे चालते? पाण्यावर चालते. एस फॉर शिप. शिप. फ्रूट दे. ॲपल. काय? ॲपल. ॲपलचा कलर लेट. आता मला ऐक ना, पावसामध्ये काय वापरतो आपण? पाऊस पडल्यावरती होय, पाऊस पडल्यावर खाली बघ. पाऊस पडल्यावर काय वापरतो? अम्ब्रेला. अम्ब्रेला.
बर्ड्स कुठे राहतात? नेस्ट. नेस्ट. हातामध्ये काय घालतो? हातात रिस्टमध्ये वॉच. वॉच. ओके. तर आता वाजलेत 5:30, म्हणजे 5:30 वाजून गेलेत आणि आता रिदेश बसलेला आहे. शेंगा खातोय रिदेश. म्हणजे ह्या उकडलेल्या शेंगा आहेत, सकाळीच उकडून ठेवल्या होत्या. तर त्याच्या आवडीचं खाणे हे एकदम आता उठणार नाही तो, म्हणजे खाऊन होईपर्यंत त्याचं. रिदेश, मी पण तुझ्या प्लेटमधलं खाणार आहे. हा का? तर आता मी चहा पिते आहे माझी, आणि रिदेश आता इथे आहे, त्याचं आवडीचं काम करतोय, लॅडरवरती चढतोय. म्हणजे मीच त्याला मग अशी बोलली जा जरा लॅडरवरती. एकदाच बोलली, लगेच आला तो चढायला. असं तसं लाव, आरशात बघून लावा. नीट नीट बघू. इकडे इकडे. मानेला इकडे इकडे नाही लावलं यार. इकडे इकडे लाव ना यार. खाली आहे बघ. नीट. केसविंचर. तोंडामधून आवाज काढलाच पाहिजे काय? जा केसविंचर. अय नीट. थांब. असं पकड. हळू. एकच हात. थांब ना. तुझी वारी घ्यायची ना. इथे. थांब. वेट. तर खाली कर इथून. कोणाची शॉपिंग? कोणाची शॉपिंग करायला चाललो? पप्पांची. पप्पांची. कोणाची? पप्पांची. शॉपिंग बोल. शॉपिंग करायला चाललो. चला बस. बोला बस बस. सिट डाऊन कर बाबा. रिदेश इकडे. ये रिदेश. काय खाणार? शोपुली खाणार. हा गली कुठे? ऐक कुठे? घरी. गाली झाली. चला कंटिन्यू करा. कंटिन्यू. हा कल. तर आता आम्ही म्हणजे येऊन आता झाला बराच वेळ, 1 अर्धा तास तरी झाला. आणि आता दिनेशला मी रिदेशला मी बीड्स दिले होते, थोडं लेसिंग करायला मी घेतले होते ना त्याच्यासाठी म्हणून. आणि आता ते नाचणी दिलेली, थोडं म्हटलं कर थोडं ॲक्टिव्हिटी म्हणून, तर तो ते करतो आहे. आणि आम्ही गेलो होतो, ॲक्च्युली स्टेशनला जायचं होतं, पण सीन असा झाला की इथे जाताना ना इथे जवळच एक दुकान आहे शूजचं. तर आम्ही म्हटलं आधी तिथे बघूया, दिनेशला घ्यायची होती ना सँडल. तर इथून जवळच आहे, म्हणजे गाडीवरून एक 2च मिनटं लागतात जायला. तर गेलो आणि उतरलो ना, तर रिदेशचं बापरे, म्हणजे इतकं त्याला पहिल्यांदाच असं म्हणजे असं रडायला लागला ना, आतमध्येच येत नव्हता. आणि पूर्ण अशी नंतर आधी गर्दी नव्हती, म्हणजे 1 जण होतं, त्याच्यानंतर मग अशी लोक यायला लागली ना, 2-3 होते. आणि हा नुसता ऐकतच नव्हता पूर्ण, म्हणजे त्याच्यानंतर बाहेर गेला होता जरा रागात, तिकडे जाऊन असा उभा राहायला. असं म्हणजे त्याला असं वाटलं की असं गाडीवरून मला बसवलं आणि म्हणजे लगेच उतरवलं, असं झालं त्याचं. त्याला मला वाटतं असं वाटलं म्हणजे पुढे जायचं होतं त्याला, असं झालं त्याचं. आणि नंतर मग थोडा शांत झाला. आणि नंतर मग जेव्हा बाहेर आलो ना आम्ही, त्याला म्हटलं चप्पल घाल. मग त्याच्यानंतर मग तो जरा असं ना स्माईल दिली त्याने, म्हणजे बाहेर आल्यावरती. मग गाडी घेऊन गेलो. त्याच्यानंतर मग पाणीपुरीच्या गाडीच्या इथे गेलो, एका ठिकाणी गेलो तर तिथे बंद होतं. मग थोडंसं अजून पुढे गेलो, मग तेव्हा जरा थोडं अजून जास्त खुश झाला. मग त्याला शेवपुरी घेऊन दिली आणि त्याच्यानंतर मग घरी आला. मग आता घरी आल्यानंतर मग तो नॉर्मल आहे, म्हणजे असं म्हणजे पूर्ण दिवस सकाळपासून ते आता संध्याकाळपर्यंत एकदम चांगला होता तो. म्हणजे ॲक्टिव्हिटी वगैरे पण सगळं व्यवस्थित वगैरे केलं. आणि आता फक्त तिथे बाहेर गेल्यानंतर सँडलच्या म्हणजे त्या शूजच्या शॉपमध्ये तिथे तो असं हे म्हणजे अचानक पूर्ण त्याचा बिहेवियरच चेंज झाला पूर्ण असं. तर असं आहे रिदेश, म्हणजे काय सांगता नाही येतं, म्हणजे त्याचं कधी म्हणजे एकदम असं पॉझिटिव्ह त्याचं असं हे म्हणजे दिसणार तो.
आणि कधी अचानक असं पूर्ण असा निगेटिव्ह म्हणजे असं म्हणजे चिडचे असं राग पण येतो, पण कसं थोडंसं कंट्रोल केलं होतं त्याच्यामुळे. तर चला आता व्हिडिओ हा इथे सेंड करते. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवरती जर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. आणि मी भेटते तुम्हाला आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड थँक्यू फॉर वॉचिंग.